हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टर नंबर 2 दॅट इज नथिंग बट सोल्युशन्स. या चॅप्टरमध्ये आलेले न्यूमरिकल्स. स्टुडंट्स, न्यूमरिकल्सला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केले. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 डिस्कस करणार आहोत. स्टुडंट्स, ऑलरेडी आपण केमिकल कायनेटिक्स, सॉलिड स्टेट्स तसेच अदर चॅप्टरचे न्यूमरिकल्स देखील डिस्कस केले आहेत. सो त्यांची लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तसेच चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील तुम्ही संपूर्ण न्यूमरिकल्स बघू शकता. सो चला, विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण न्यूमरिकल्सला स्टार्ट करूया. सो स्टुडंट्स, हिअर इज अवर फर्स्ट न्यूमरिकल्स. सांगायला नक्कीच आवडेल की स्टुडंट्स आपण न्यूमरिकल्सला वेगवेगळ्या टाइप्समध्ये क्लासिफाय केले. सो आजच्या या टाइपमध्ये आपला जो टाइप 1 आहे दॅट इज नथिंग बट अ हेनरीज लॉ. हेनरी लॉशी रिलेटेड असलेले न्यूमरिकल्स आपण टाइप 1 मध्ये सॉल्व्ह करून घेणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहित असलं पाहिजे स्टुडंट्स व्हॉट इज मीन बाय हेनरी लॉ. हेनरी लॉ काय होता? तर हेनरी लॉ होता दॅट इज नथिंग बट अ सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. करेक्ट, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. आणि हे प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेतला होता दॅट इज नथिंग बट सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH मल्टिप्लाय बाय P. हा KH इज नथिंग बट अ हेनरी कॉन्स्टंट होता. ओके, सो KH इज नथिंग बट वन इज अ कॉन्स्टंट दॅट इज कॉल्ड अ हेनरी कॉन्स्टंट. आपण याला हेनरी कॉन्स्टंट म्हणत होतो. राईट, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर अ हेनरी लॉ. आता हा हेनरी लॉ साठी आपल्याला असलेला फॉर्म्युला आहे सोल्युबिलिटी इज इक्वल टू K इंटू P, where KH is a Henry constant, S is the solubility and P is the pressure. Okay, let's start with the numericals. चला आता न्यूमरिकल्स ला सॉल्व करायला सुरुवात करूया. So students, here is our first numerical. The solubility of a N, okay, solubility of a N, here is a N2 gas in water at a 25 degrees Celsius and 1 bar is a 6.85 into 10 raised to minus 4 mole per liter. Calculate the Henry law constant. Okay, here is a Henry law constant calculate करायचा आहे. आणि सेकंड, solubility of a N2 gas dissolve in water under atmospheric condition when the partial pressure of a N2 gas atmosphere is a 0.75 bar. Let's start with the A. पहिल्यांदा आपण A सॉल्व करून घेऊया स्टुडंट्स. सो A मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला लावलंय बघा इथे, हेनरी लॉ कॉन्स्टंट. ओके, सो हेनरी लॉ कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचा इट मीन्स आपल्याला इथे KH कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, गिवन थिंग्स मध्ये काय दिलंय स्टुडंट्स, द सोल्युबिलिटी ऑफ अ N2 गॅस इन वॉटर ॲट अ 25 डिग्री सेल्सिअस इज अँड 1 बार. ओके, 1 बार, बार इज नथिंग बट अ प्रेशर. सो स्टुडंट इथे आपल्याला प्रेशर सांगितलेलं आहे, प्रेशर सांगितलेलं आहे 1 बार. ओके, सो and the solubility is, solubility किती given आहे students, 6.85 into 10 raised to minus 4. So here is the solubility that is nothing but a 6.85 into 10 raised to minus 4 mole per liter. Mole per liter is the solubility. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की KH कॅल्क्युलेट करायचा आहे, P आणि S ची व्हॅल्यू दिली. अगदी सिंपल न्यूमरिकल आहे, 1 मार्कासाठी आलेला हा न्यूमरिकल असणार आहे. The solubility is equal to KH into P आणि P साठी सॉरी तुम्हाला KH साठी इक्वेशन अरेंज करून घ्यायचं आहे. सो KH is equal to S upon P. सो इक्वेशन काय होऊन जाणार स्टुडंट्स, KH is equal to what is the value of S, that is nothing but a 6.85 into 10 raised to minus 4 upon what is the value of P, P is nothing but a 1 bar. सो 1 बार ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय आलं स्टुडंट्स तुमचं, KH is equal to 6.85 इंटू 10 रेस टू मायनस 4 आणि युनिट काय असणार स्टुडंट्स, वरचं युनिट होतं मोल पर लिटर आणि खाली युनिट होतं बार. सो व्हॉट इज द युनिट, युनिट काय असणार आहे, मोल पर लिटर पर बार इज द युनिट. लेट्स कॅल्क्युलेट द बी. चला आपण बी कॅल्क्युलेट करूया. आता इथे बी मध्ये काय सांगितलं स्टुडंट्स, सो सोल्युबिलिटी ऑफ अ N2 गॅस डिझॉल्व इन वॉटर अंडर ॲटमॉस्फेरिक कंडिशन when the partial pressure of N2 in atmosphere is a 0.75 bar. ओके, पार्शियल प्रेशर सांगितलं आहे 0.75 बार आणि त्यासाठी काय विचारलेलं आहे तुम्हाला, सोल्युबिलिटी विचारलेली आहे. म्हणजे इथे थोडक्यात काय कॅल्क्युलेट करायचं आहे स्टुडंट्स, आपल्याला S कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि व्हॉट इज द हेनरी लॉ कॉन्स्टंट, आता हेनरी लॉ कॉन्स्टंट तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, इथे आपण फाइंड आउट केला दॅट इज नथिंग बट 6.85 इंटू 10 रेस टू मायनस 4. सो सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे, फॉर्म्युला तुमच्याकडे आहे दॅट इज नथिंग बट S इज इक्वल टू KH इंटू P.
बघा स्टुडंट्स, फॉर्म्युला रिपीटेडली यासाठी लिहिला जातोय की तो तुमचा पाठ झाला पाहिजे. सो सोल्युबिलिटी इज इक्वल टू व्हॉट, KH ची व्हॅल्यू ती 6.85 इंटू 10⁻⁻⁴ मल्टिप्लाय बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ P काय सांगितलं इथे 0.75. सो यू कॅन इझिली कॅल्क्युलेट दॅट वन अँड यू विल गेट आन्सर ऑफ अ सोल्युबिलिटी. इथे तुम्हाला सोल्युबिलिटीचा आन्सर मिळणार आहे. ओके स्टुडंट्स, चला नेक्स्ट न्यूमरिकलकडे जाऊया आपण. अगदी सोपे न्यूमरिकल्स आहेत. हेनरी लॉ साठी असलेले न्यूमरिकल्स अगदी सोपे असतात स्टुडंट्स. जस्ट तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि आलेल्या गिवन टर्म्स इथे व्यवस्थित लिहायच्या आहे. टेम्परेचर गिवन असणार आहे स्टुडंट्स, पण टेम्परेचरचा रूल इथे काहीही नाही किंवा न्यूमरिकल सॉल्व्ह करताना असताना आपल्याला टेम्परेचर घेण्याची गरज नाही. चला नेक्स्ट न्यूमरिकलकडे जाऊया स्टुडंट्स आपण. हिअर इज अ नेक्स्ट न्यूमरिकल विच इज रिलेटेड टू द हेनरी लॉ. सो काय सांगितलं स्टुडंट बघा ह्या न्यूमरिकलमध्ये की तुम्हाला इथे सांगितलं आहे की द हेनरी लॉ कॉन्स्टंट. ओके, व्हॉट इज हिअर हेनरी लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड is 0.159 mole per liter per bar. Okay, what is the given here is a KH ची व्हॅल्यू दिली आहे 0.159 मोल पर लिटर पर बार. ओके, at a 25 degree Celsius. What is the solubility? What is the solubility? It means आपल्याला इथे S कॅल्क्युलेट करायचा आहे of methyl bromide in water at a 25 degree Celsius and at a pressure of 130 mmHg. Okay, बघा प्रेशर सांगितलंय स्टुडंट्स, हिअर इज अ 130 mmHg. आता तुमचं इथे एक लक्षात आलं असेल स्टुडंट्स की हा जो हेनरी कॉन्स्टंट होता दॅट इज नथिंग बट KH. इथे तुम्हाला बघायला मिळेल की प्रेशर साठी जे युनिट दिलं होतं दॅट इज अ पर बार, म्हणजे बार इनव्हर्स दिला होता, करेक्ट. आणि इथे आपल्याला जे प्रेशर दिलेलं आहे दॅट इज नथिंग बट इन mmHg. सो पहिली कंडिशन काय असणार आहे स्टुडंट्स की तुम्हाला या mmHg ला कन्व्हर्ट करावं लागेल बार मध्ये. ओके, mmHg ला कन्व्हर्ट करावं लागेल तुम्हाला बार मध्ये. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल याला बार मध्ये कन्व्हर्ट करण्या अगोदर स्टुडंट्स तुम्हाला याला कन्व्हर्ट करावं लागेल ॲटमॉस्फिअर मध्ये अँड देन इट विल बी कन्व्हर्ट इन टू द बार. नंतर त्याला आपल्याला बार मध्ये कन्व्हर्ट करता येईल. ओके, सो कशा वेने कन्वर्जन करायचं आहे व्यवस्थित बघा. तुम्हाला अगदी सिंपल वेने कन्वर्जन करायला सांगणार आहे. दॅट इज P इज इक्वल टू 130 mmHg होता. सो या 130 ला जर तुम्ही 1/760 बघा स्टुडंट्स 1/760 ने डिवाइड मल्टिप्लाय करताय 130 मल्टिप्लाय बाय 1/760 इट विल कन्वर्ट इन टू द ॲटमॉस्फिअर. हा कशात कन्वर्ट होऊन जाईल ॲटमॉस्फिअर मध्ये. बघा mmHg च्या व्हॅल्यूला जर मी 1/60 ने मल्टिप्लाय करतो हे तर ते कन्वर्ट होऊन जातं ॲटमॉस्फिअर मध्ये. आणि आपण त्याला आता नेक्स्ट कन्वर्ट करणार आहोत नथिंग दॅट इज नथिंग बट अ बार मध्ये. सो बार मध्ये कन्वर्ट करत असताना स्टुडंट्स 130 आता याला मल्टिप्लाय केलं तर 130/760 होऊन जाणार. ही तुम्हाला व्हॅल्यू मिळणार. सो ही व्हॅल्यू होती तुमच्या ॲटमॉस्फिअर मध्ये. या व्हॅल्यूला तुम्ही मल्टिप्लाय करणार 1.013 ने. कशाने मल्टिप्लाय करणार 1.013 ने तुम्ही याला मल्टिप्लाय करणार. इट विल कन्वर्ट इन टू द बार. हे कशात कन्वर्ट होऊन जाईल स्टुडंट्स बार मध्ये. दॅट इज नथिंग बट अ प्रेशर. हे प्रेशर तुमचं कशामध्ये आलं स्टुडंट्स बार मध्ये. तुम्हाला कळालं असेल कन्वर्जन कसं करायचं आहे. सर mmHg मध्ये प्रेशर दिलं असेल आणि KH ला जर युनिट बार असणार आहे तर mmHg ला पहिल्यांदा ॲटमॉस्फिअर मध्ये कन्वर्ट करा आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मधून बार मध्ये कन्वर्ट करा. mmHg टू ॲटमॉस्फिअर कसं जायचं स्टुडंट्स तर 1/760 ने मल्टिप्लाय करायचं आणि याला पुन्हा मल्टिप्लाय केलं 1.013 ने की ते कन्वर्जन होऊन जातं बार मध्ये. आता तुम्हाला इथे प्रेशर मिळालं आहे बार मध्ये. याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इझिली जमणार आहे स्टुडंट्स. चला मी तुम्हाला याचा आन्सर देखील सांगतो. तर याचा आन्सर येणार आहे दॅट इज P इज इक्वल टू 0.173. आन्सर येणार आहे दॅट इज नथिंग बट 0.173 इज द प्रेशर विच इज इन अ बार. हे कशामध्ये असणार आहे बार मध्ये. आपल्याला सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायची होती. तर सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला आहे सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. So what we get here a value of KH that is nothing but a 0.159 multiply by the value of P is nothing but a 0.173. Here you get an answer of a solubility. इथे तुम्हाला solubilityचा आन्सर मिळणार आहे स्टुडंट्स. अगदी सिंपल मल्टिप्लिकेशन आहे. याला लॉग नाही अप्लाय केला तरी तुम्ही इझिली मल्टिप्लाय करू शकता, आहे की नाही. चला नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाऊया स्टुडंट्स.
हिअर इज अवर टाईप 2. ओके, टाईप 2 चे न्यूमेरिकल्स आवडत असतील, समजत असतील स्टुडंट्स, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक बघायला मिळेल. सोबतच तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर देखील प्रोव्हाइड केलेला आहे स्टुडंट्स. सो व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचे कुठलेही डाऊट्स असतील तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता स्टुडंट्स. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी नक्कीच मोटिवेशन ठरणार आहे स्टुडंट्स. चला नेक्स्ट टॉपिककडे जाऊया आपण. दॅट इज नथिंग बट अ टाईप 2 वेपर प्रेशर. सो या टाईपमध्ये स्टुडंट्स आपण वेपर प्रेशरशी रिलेटेड असलेले न्यूमेरिकल्स बघणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे वेपर प्रेशरशी असलेले न्यूमेरिकल्स आपण बघत असताना आपल्याला एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी देखील आहे. दॅट इज नथिंग बट अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि एक राऊल्ट्स लॉ एक कन्सेप्ट आली होती आपल्याकडे. करेक्ट. सो राऊल्ट्स लॉ आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इथे वेपर प्रेशरच्या टर्म्स आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्याशी रिलेटेड असलेले न्यूमेरिकल्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके. सो स्टुडंट, चला न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सो न्यूमेरिकल मध्ये काय सांगितलं स्टुडंट्स बघा, इथे सांगितलेलं आहे आपल्याला द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर लिक्विड. आता इथे हा वर्ड खूप इम्पॉर्टंट असणार आहे, प्युअर. ओके, काय इम्पॉर्टंट आहे स्टुडंट ते पण लक्षात घ्या. इथे जर एखादं तुम्हाला लिक्विड सांगितलं आहे आणि ते प्युअर फॉर्म मध्ये आहे तर त्याचा वेपर प्रेशर आपण असा लिहिणार, दॅट इज पी. त्याच्या डोक्यावरती लिहिणार आपण 0. हा 0 इंडिकेट करणार आहे तुम्हाला प्युअर. ओके, हा जर 0 नसेल तर इट्स नॉट अ प्युअर, मग तो असेल तुमचं सोल्युशन आणि त्यासाठी वेपर प्रेशर लिहिला जाईल फक्त पी. ओके, अशा वेळी लिहिलं जाणार आहे. सो प्युअर लिक्विड A and B are 450 mm Hg and 700 mm Hg respectively at a 350 Kelvin. ओके, वेपर प्रेशर सांगितलेलं आहे तुम्हाला प्युअर लिक्विडचं. आता पहिलं प्युअर लिक्विड काय होतं, ए. सो वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए. आता प्युअर लिक्विड ए चं वेपर प्रेशर आपण त्याला कन्सिडर करूया P01 which is equal to 450 mmHg. ओके, नेक्स्ट. अँड बी साठी काय सांगितलं आहे, द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर लिक्विड बी इज नथिंग बट P02 कन्सिडर करूया आपण याला आणि याचं वेपर प्रेशर दिलं आहे स्टुडंट्स, दॅट इज 750 mmHg. सॉरी, हिअर इज अ 700. ओके, 700 mmHg. नेक्स्ट, respectively at a 350 Kelvin. Find the composition of a liquid and vapor if a total vapor pressure is a 600 mmHg. Okay, total vapor pressure सांगितलंय, that is nothing but a PT, that is a 600 mm. Okay, so students बघा, न्यूमेरिकल मध्ये विचारलं काय, फाइंड द कंपोजिशन ऑफ अ लिक्विड. ओके, आता ह्या लिक्विड मध्ये जनरली ए चं कंपोजिशन किती आहे आणि बी चं कंपोजिशन किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात दोघांचं मिक्सचर आहे आणि त्याच्यामध्ये या लिक्विडचं ए आणि बी चं कंपोजिशन विचारलंय की किती असणार आहे. कंपोजिशन फाइंड आउट करायचं आहे स्टुडंट्स. याचा अर्थ काय की ए चे नंबर ऑफ मोल्स किती, थोडक्यात ए चे मोल फ्रॅक्शन किती आहे आणि बी चे मोल फ्रॅक्शन किती आहे ते फाइंड आउट करायचं. दॅट इज नथिंग बट x1 आणि x2 फाइंड आउट करायचं आहे. x1 हे ए चे मोल फ्रॅक्शन असणार आहे तर x2 हे बी चे मोल फ्रॅक्शन असणार आहे. आता हे मोल फ्रॅक्शन तुम्ही कशा वेळेने फाइंड आउट करणार, तर बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला होता अकॉर्डिंग टू राऊल्ट्स लॉ, दॅट इज अ प्रेशर और टोटल प्रेशर इज इक्वल टू डेल्टा पी इंटू x2 प्लस P01. ओके, दिस इज अ फॉर्म्युला. ओके, याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर डेल्टा पी काय असणार आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट P02 मायनस P01 इंटू x2 प्लस P01. दिस इज द प्रेशर. ओके, यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. सो पी म्हणजे काय, तर टोटल प्रेशर असणार आहे, दॅट इज नथिंग बट 600 विच इज इक्वल टू P02 काय होता स्टुडंट्स, तर 700 होता. ओके, मायनस P01 किती होता, तर 450 होता. x2 ॲज इट इज जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, P01 किती होता स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट 450. ओके, सो याला सॉल्व्ह करत असताना हा 450 प्लस आहे, इकडे जाताना मायनस होणार. सो आन्सर कसा मिळणार तुम्हाला स्टुडंट्स बघा, इथे अगदी सोपा न्यूमेरिकल आहे, दॅट इज नथिंग बट 600 मायनस 450 विच इज इक्वल टू, या ब्रॅकेटला सॉल्व्ह केलं 700 मधून तुमचा 450 गेला स्टुडंट्स, तो उरतो तुमचा 250 विच इज मल्टिप्लाय बाय x2 म्हणजे 250 x2.
600 मधून 450 गेला स्टुडंट, 600 मधून 450 गेला तर उरणार आहे तुमचा 150. करेक्ट, उरणार आहे तुमचा 150. आणि 150 ला आता हा इकडचा विच इज इक्वल टू 250 x2, हा 250 मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड झाला. सो 150 अपॉन 250 विच इज इक्वल टू x2. आता 0 0 गेट कॅन्सल, 5 3 जा 15, 5 5 जा 25. सो उरला काय स्टुडंट 3/5 विच इज इक्वल टू x2. करेक्ट, 3/5 विच इज इक्वल टू x2. आणि 3/5 ला जर आपण 3 ला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर मिळणार आहे स्टुडंट तुमचं 0.6 विच इज इक्वल टू x2. आता इथे तुम्हाला मिळाला आहे स्टुडंट x2. आता x1 कसा फाइंड आउट करणार? सगळ्यांना रिलेशन माहिती पाहिजे x1 आणि x2चं. सो रिलेशन कसं असणार आहे x1 x2 मधलं? जे स्टुडंट्स रेग्युलर आहेत त्यांनी सोल्युशन्स या चॅप्टरचं थेरी लेक्चर्स देखील बघितले असतील. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या चॅप्टर संबंधित असलेले सगळे थेरी लेक्चर्सचे व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करून दिल्या स्टुडंट्स. सो थेरी लेक्चर तुम्ही आरामशीर बघू शकता, त्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो न्यूमरिकल्समध्ये तुम्हाला माहित पाहिजे की x1 प्लस x2 इज इक्वल टू असतो 1. सो हिअर वी गेट x2. सो x1 ची व्हॅल्यू काय असणार आहे स्टुडंट्स? x1 इज इक्वल टू 1 मायनस x2, दॅट इज 1 मायनस 0.6. वी गेट अ व्हॅल्यू ऑफ 0.4, दॅट इज नथिंग बट x1. बघा आपल्याला x1 x2 मिळाला. सो a चं कंपोजिशन होतं 0.4 आणि b चं कंपोजिशन होतं 0.6. सो आता इथे आपण व्हेपरसाठी असलेलं कंपोजिशन फाइंड आउट करू. ओके, सो व्हेपरमध्ये असलेलं कंपोजिशन कसं फाइंड आउट करणार स्टुडंट्स? समजा आपण असं कन्सिडर केलं की कंपोजिशन of vapors of A and B are त्याला कन्सिडर करूया आपण y1 and y2. ओके, त्यांना y1 आणि y2 आपण कन्सिडर करून घेऊया. लेट्स फाइंड आउट द y1, जो A चं व्हेपर कंपोजिशन होतं. आणि याला कसं फाइंड आउट करणार स्टुडंट्स? सो यासाठी फॉर्म्युला आहे P1 इज इक्वल टू y1 multiply by P. P is the total pressure and P1 is the vapor pressure of the liquid. ओके, कशा विने फाइंड आउट करणार बघा, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे y1. सो y1 काय मिळणार स्टुडंट्स तुम्हाला? y1 इज इक्वल टू P1 अपॉन P. ओके, अकॉर्डिंग टू राउल्स लॉ आपल्याला P1 माहित पाहिजे. P1 कसा फाइंड आउट करणार तुम्ही? P1 इज नथिंग बट y1 इज इक्वल टू P1 म्हणजे काय? तर लिक्विडचं वेपर प्रेशर. आणि या 1 नंबरच्या लिक्विडचं वेपर प्रेशर कसं फाइंड आउट करणार तुम्ही? तर त्या लिक्विडचं पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे प्युअर लिक्विडचं पार्शियल वेपर प्रेशर मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन अपॉन टोटल प्रेशर. सो बघा हा P1 असणार आहे. हा P1 कसा फाइंड आउट करणार तुम्ही? तर P1 इज नथिंग बट लॉ होता बघा, एखाद्या सोल्युशन मध्ये जर आपल्याला त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर माहित पाहिजे, सोल्युशनचं वेपर प्रेशर समजा P असेल, तर त्यामध्ये असलेल्या एखाद्या कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर किती असतं? तर त्या प्युअर कॉम्पोनंटचा वेपर प्रेशर मल्टिप्लाय बाय त्याचे मोल फ्रॅक्शन्स. ओके, सो 1 या कॉम्पोनंटचं टोटल वेपर प्रेशर किती असेल? तर त्याचं पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे प्युअर कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. अशा वेळी आपल्याला त्या कॉम्पोनंटचं म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर मिळतं. सो दिस इज अ फॉर्म्युला वी गेट हिअर. आता या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित किमती टाकल्या तर तुमच्या लक्षात येईल. बघा मला y1 काढायचं आहे. सो y1 इज इक्वल टू बघा P10 ची व्हॅल्यू किती होती? P10 इज अ प्युअर वेपर प्रेशर, दॅट इज नथिंग बट 450. ओके, मल्टिप्लाय बाय 450 मल्टिप्लाय बाय x1. x1 ची व्हॅल्यू किती आली स्टुडंट्स तुमची? दॅट इज नथिंग बट 0.4 डिवायडेड बाय द टोटल वेपर प्रेशर होता 600. ओके, सो हिअर व्हेन यू सॉल्व दॅट वन यू गेट द व्हॅल्यू ऑफ y1. आणि इथे y1 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे स्टुडंट्स y1 इज इक्वल टू किती मिळणार आहे स्टुडंट्स? तुम्ही इथे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे आन्सर येणार आहे तुमचं 0.3. ओके, सो दिस इज द वेपर प्रेशर और दिस इज द वेपर्स फेज ओके ऑफ अ लिक्विड, फर्स्ट लिक्विड प्रेझेंट. ओके, आता सेकंड लिक्विड कशी फाइंड आउट करणार तुम्ही? सो y1 प्लस y2 यांचं रिलेशन देखील असतं 1. सो y1 आणि y2 1 असला तर तुम्हाला y2 कसा मिळणार आहे स्टुडंट्स? y2 इज इक्वल टू 1 मायनस y1. ओके, 1 मायनस y1. सो 1 किती होता? सॉरी y1 किती होता? y1 होता तुमचा 0.3. सो y2 इज इक्वल टू तुम्हाला मिळतोय स्टुडंट्स 1 मधून 0.3 गेला किती उरणार आहे तुमचा? 0.7.
you get here a y2. डन. सो आन्सर्स काय आले स्टुडंट्स, तुमचं लिक्विड कॉम्पोनंट मध्ये x1 आला तुमचा 0.4, x2 आलेला आहे 0.6, y1 आलेला आहे दॅट इज नथिंग बट 0.3 आणि y2 आलेला आहे 0.7. ओके, अशा वेळी तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा आहे स्टुडंट. चला आपण आता नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाऊया. सो स्टुडंट, हेअर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल. बघा आता हा नेक्स्ट न्यूमेरिकल तुमचा डिपेंड करतो फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती. ओके, सगळ्यांना माहिती आहे पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय. पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे दॅट इज नथिंग बट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके स्टुडंट्स, सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरशी रिलेटेड असलेले कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरती आपला पहिला न्यूमेरिकल आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय असणार आहे ते तुम्हाला क्लिअर करून देतो. पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अशी आहे स्टुडंट्स दॅट इज नथिंग बट डेल्टा पी अपॉन पी. ओके, डेल्टा पी अपॉन P10 which is equal to W2 upon W1 and M1 upon M2. Okay, this is nothing but a first colligative property. यामध्ये डेल्टा पी काय असणार आहे स्टुडंट्स, तर डेल्टा पी असणार आहे P10 minus P1 upon P10 which is equal to W2 upon W1 which is equal to M1 upon M2. So this is our first formula for a first colligative property. हा पहिल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी साठी असलेला फॉर्म्युला. लक्षात ठेवायचं स्टुडंट्स, न्यूमेरिकल मध्ये कुठेही वेपर प्रेशर जर वर्ड आला, वेपर प्रेशर हा जर वर्ड येतो आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला यावरतीच असलेला न्यूमेरिकल असणार आहे, पक्का पक्का आणि पक्का. ओके, सो हा फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. चला या फॉर्म्युलेशी रिलेटेड असलेल्या न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. कशा वेळी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करण्या अगोदर स्टुडंट्स मी तुम्हाला सांगू इच्छितो, बघा लक्ष द्या इकडे, यात असलेली प्रत्येक टर्म तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की फॉर्म्युल्यामध्ये कशाला काय म्हणायचं आहे हे टर्म्स तुम्हाला माहित असणं गरजेचं असणार आहे. स्टुडंट्स बघा मी इथे तुम्हाला त्या टर्म्स लिहून देतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरुवात करूया P10 पासून. सो P10 इंडिकेट करतो स्टुडंट्स, तो हा 0 वरती जो आला आहे तो इंडिकेट करतो तुम्हाला प्युअर. लक्षात ठेवा जो सॉल्व्हंट दिलेला आहे दॅट इज 1 इंडिकेट करतो आपल्याला सॉल्व्हंट, आणि हा प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर इंडिकेट करणार. आपल्याला काय इंडिकेट करणार, प्युअर सॉल्व्हंट वेपर प्रेशर. ओके, नेक्स्ट P1 काय इंडिकेट करणार आहे स्टुडंट्स, तर वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन, सॉल्व्हंट आणि सोल्यूट मिळून जे सोल्युशन असेल त्याचं वेपर प्रेशर हा इंडिकेट करणार. नेक्स्ट आहे W2 काय इंडिकेट करणार स्टुडंट्स. ओके, लक्षात ठेवा W मीन्स वेट और मास गिवन असेल तुम्हाला, बट 2 आला ना तर 2 म्हणजे सोल्यूट. हा वेट ऑफ अ सोल्यूट इंडिकेट करणार तुम्हाला. काय इंडिकेट करणार, वेट ऑफ अ सोल्यूट. त्यानंतर असणार आहे W1. सो लक्षात ठेवा W1 म्हणजे काय, तर हे पण वेट असणार आहे स्टुडंट्स, बट इट इज ऑफ अ सॉल्व्हंट. हे सॉल्व्हंटचं वेट असणार आहे. बघा स्टुडंट्स वर्ड कसे असणार, सॉल्व्हंट 1, सॉल्यूट 2, राईट. नेक्स्ट असणार आहे M1 म्हणजे काय स्टुडंट्स, तर M असणार आहे मोलार मास. M असणार आहे मोलार मास. ओके, 1 आहे तर 1 म्हणजे सॉल्व्हंट. सो लक्षात ठेवा हे मोलार मास असणार आहे सॉल्व्हंटचं. ओके, नेक्स्ट असणार आहे स्टुडंट दॅट इज नथिंग बट M2 काय असणार आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट मोलार मास ऑफ 2 आलेला आहे दॅट इज नथिंग बट सोल्यूट. हा सोल्यूटचा मोलार मास असणार आहे. ओके, सो इथे बघा स्टुडंट्स काय काय टर्म्स आहेत. आता या फॉर्म्युल्यामध्ये टोटल तुम्हाला टर्म्स असणार आहे 6, दॅट इज 1 2 3 4 5 आणि 6. या 6 टर्म्स असणार आहे. 6 पैकी 5 टर्म्स गिवन असणार आहे, कुठल्या तरी तुम्हाला एक टर्म फाइंड आउट करायची आहे. सो लेट्स सी, चला बघूया आपण कशा कशा टर्म्स प्रोव्हाइड केलेल्या आहे. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 3.94 ग्रॅम ऑफ अ नॉन व्होलाटाइल सोल्यूट इन 622 ग्रॅम ऑफ अ वॉटर. ओके, बघा इथं 2 वेट मिळाले. पहिलं काय सांगितलंय की 394 ग्रॅम ऑफ अ नॉन व्होलाटाइल सोल्यूट, म्हणजे हे सोल्यूटचं वेट दिलेलं आहे दॅट इज 394. बघा वेट ऑफ अ सोल्यूट म्हणजे काय स्टुडंट्स, W2 किती दिलेलं आहे 394 ग्रॅम. ओके, नेक्स्ट दॅट इज अ वेट ऑफ अ सॉल्व्हंट, किती ग्रॅम, तर वॉटर सॉल्व्हंट आहे तर सॉल्व्हंटचं वेट दिलेलं आहे 622 ग्रॅम. ओके, तो वेट ऑफ अ सॉल्व्हंट घेतला आपण स्टुडंट 622 grams. The vapor pressure of a solution is found to be 30.74 mmHg at a 30 degree Celsius. The vapor pressure of a solution, again here is a word that is solution. आता सोल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे P1 किती गिवन आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट
30.74 mmHg. ओके, इथे लोड नाही घ्यायचा, mmHg दिलाय, बार दिलाय, ॲटमॉस्फिअर दिलाय, याचं टेन्शन इथे घ्यायचं नाही. ओके, नेक्स्ट, if the vapor pressure of water at a 30 degree Celsius is a 31.8 mmHg. आता वॉटर इथे काय होता स्टुडंट, सॉल्व्हंट होता, आणि सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर दिलेलं आहे, दॅट इज प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर किती दिलेलं आहे, 31.8 mmHg. ओके, व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट. आता हा जो M2 आहे दॅट इज मोलार मास ऑफ सोल्यूट हा विचारला आहे. आता तुम्ही म्हणणार सर मोलार मास ऑफ सॉल्व्हंट पण गिवन नाही. सर मोलार मास ऑफ सॉल्व्हंट आपल्याला फाइंड आउट करायचा असतो बाळांनो. कसा फाइंड आउट करणार, तर इथे सॉल्व्हंट काय होता, वॉटर, करेक्ट. वॉटरचा फॉर्म्युला काय आहे, तर H2O. ओके, सो एक हायड्रोजन एक मोलार मास, असे दोन हायड्रोजन आहे, दॅट इज फॉर मल्टिप्लाय बाय 2, आणि ऑक्सिजन एका ऑक्सिजनचा असतो 16, टोटल ॲडिशन केली तर तुम्हाला मिळणार 18, दॅट इज द मोलार मास ऑफ वॉटर. हा मोलार मास झाला वॉटरचा. लक्षात ठेवा, जर सॉल्व्हंटचं नाव सांगितलेलं असेल स्टुडंट्स तर सॉल्व्हंटचं मोलार मास तुम्हाला फाइंड आउट करावं लागतं. सॉल्व्हंटचं नाव नसेल सांगितलं तर मोलार मास ते गिवन देतात. ओके, सो फॉर्म्युला काय होता स्टुडंट्स, तुमच्याजवळ फॉर्म्युला आहे, दॅट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा P10 मायनस P अपॉन P10 विच इज इक्वल टू W2 अपॉन W1 आणि M2 अपॉन M1. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. P10 ची व्हॅल्यू किती होती स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट 31.8 मायनस P किती होता, तर 30.74 अपॉन 31.8 विच इज इक्वल टू W2 ची व्हॅल्यू होती स्टुडंट्स, W2 ची व्हॅल्यू होती आपली दॅट इज नथिंग बट 394 मल्टिप्लाय बाय M2 आपल्याला जो फाइंड आउट करायचा होता, अपॉन W1 ची व्हॅल्यू किती होती, तर W1 ची व्हॅल्यू होती आपल्याकडे 622 मल्टिप्लाय बाय, आता बघा इथे व्हॅल्यू होती M1 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, दॅट इज नथिंग बट 18. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे M2. सो सिंपल पहिल्यांदा हे जे तुमचं सबस्ट्रॅक्शन आहे स्टुडंट्स, हे सबस्ट्रॅक्शन तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ओके, सबस्ट्रॅक्शन सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं आन्सर किती येणार आहे, इथे सबस्ट्रॅक्शन सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येणार आहे दॅट इज 1. ओके, 31 मधून 30 गेला आणि 80 मधून 6 गेला, तर 1.06 तुमचं सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे स्टुडंट्स इथे. ओके, 1.06 हे सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे. सो बघा सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, इथे वरती सबस्ट्रॅक्शन आलं 1.06. ओके, 1.06. आता इकडच्या टर्म्स आहेत त्या सगळ्या इकडे पाठवून द्या, कारण की आपल्याला M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो या डिनॉमिनेटरला इकडे जाताना मल्टिप्लाय होणार वरती डायरेक्टली. सो 1.06 मल्टिप्लाय बाय 622 मल्टिप्लाय बाय 18 अपॉन काय होतं स्टुडंट 31.8, आणि ही जी टर्म होती ही इकडे डिनॉमिनेटरला आली, दॅट इज मल्टिप्लाय बाय 394 विच इज इक्वल टू M2. आता हे कॅल्क्युलेशन अगदी सिंपल मल्टिप्लिकेशन करून देखील सॉल्व्ह करता आलं तरी करा, काही प्रॉब्लेम नाही. यू गेट द आन्सर ऑफ M2 अँड दॅट आन्सर हॅव्हिंग अ युनिट ऑफ ग्रॅम. ओके, आन्सरला युनिट काय असणार आहे, ग्रॅम मध्ये. ओके, इझी न्यूमेरिकल आहे स्टुडंट्स. गिवन थिंग्स जर तुम्ही व्यवस्थित फाइंड आउट करताय तर फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकणं अगदी सोपं आहे, सबस्टिट्यूट करणं अगदी सोपं आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. चला आपण सेकंड न्यूमेरिकलकडे बघूया, कशा वेळेने सॉल्व्ह केला आहे. तर पुढचा न्यूमेरिकल आहे द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर बेन्झीन. ओके, वर्ड बघा, लक्षात आहे स्टुडंट्स, वेपर प्रेशर वर्ड आला ना तर समजून घ्यायचं आपल्याला वेपर प्रेशरशी रिलेटेड फॉर्म्युला आहे. मग वेपर प्रेशर मध्ये टर्म्स कोणकोणते असतात, तर पहिली टर्म असते P10, दुसरी टर्म असते आपली P1, नेक्स्ट टर्म असते दॅट इज नथिंग बट W2, W1, M2 अँड M1. प्रत्येक टर्म्स तुम्हाला माहिती आहे, दॅट इज इट इज अ प्युअर वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्व्हंट, it is a vapor pressure of a solution, it is a weight of a solute, it is a weight of a solvent, it is a weight molar mass of a solute, and it is a molar mass of a solvent. Let's take the vapor pressure of a pure benzene. बघा आता प्युअर बेन्झीन आहे म्हणजे प्युअर वेपर प्रेशर किती दिलेलं आहे, ॲट अ सर्टन टेम्परेचर इज अ 640 mmHg. ओके, 640 mmHg वेपर प्रेशर दिलेलं आहे, दॅट इज नथिंग बट 640 mmHg. ओके, आणि त्याचं मोलर मास पण दिलंय. मग आता इथे प्युअर सॉल्व्हंटचं मोलर मास ऑलरेडी गिवन आहे, दॅट इज 78. सो मोलर मास ऑफ अ सॉल्व्हंट M1 78. ओके, नेक्स्ट, ॲट अ सर्टन टेम्परेचर, ओके, अ नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऑफ अ मास 2.315 ग्रॅम. ओके, सोल्यूटचं मास दिलेलं आहे म्हणजे सोल्यूटचं वेट दिलेलं आहे, दॅट इज नथिंग बट 2.315. कन्फ्युजन करायचं नाही स्टुडंट्स, मास आणि मोलर मास मध्ये फरक आहे. मास दिलं म्हणजे मोलर मास गिवन आहे असं नाही होत, मास म्हणजे वेट गिवन आहे, इज ॲडेड
टू अ 49 ग्रॅम ऑफ अ बेन्झिन. 49 ग्रॅम बेन्झिन मध्ये ऍड केलाय. मग बेन्झिनचं वेट किती आहे, सॉल्व्हंटचं वेट दिलं आहे 49, त्याच्यामुळे तो ऍड झालाय. द व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन, सोल्युशनचं व्हेपर प्रेशर दिलं आहे दॅट इज नथिंग 600. सो 600 व्हेपर प्रेशर मिळाला तुम्हाला इथे. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट, तुम्हाला M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फॉर्म्युला अगेन सिम्पली असणार आहे स्टुडंट, दॅट इज अ P10 मायनस P अपॉन P10 which is equal to P10 which is equal to W2 upon W1 and M1 upon M2. लेट्स कॅल्क्युलेट. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, M2 कॅल्क्युलेट करायचं आहे स्टुडंट. सो M2 साठी फॉर्म्युला अरेंज करून घ्या. M2 साठी अरेंज करायचं आहे, M2 ला इकडे पाठवा, बाकीच्या टर्म्स या साईडला डिवायडेशन ला येऊन जाणार. M2 इकडे गेला. सो व्हॉट वी गेट हियर, M2 इज इक्वल टू, इकडे काय टर्म होती स्टुडंट्स, W2 मल्टिप्लाय बाय M1. ही डिवाइडला इकडे जाताना मल्टिप्लाय ला, दॅट इज मल्टिप्लाय बाय P10 अपॉन खाली काय टर्म होती, W1 मल्टिप्लाय बाय P10 मायनस P1. ओके. सो अशा वेळी तुमचा फॉर्म्युला अरेंज झाला आहे. लेट्स पुट अ व्हॅल्यू. W2 ची व्हॅल्यू किती होती स्टुडंट, दॅट इज नथिंग बट 2.153 मल्टिप्लाय बाय M1 ची व्हॅल्यू किती होती आपली 78 मल्टिप्लाय बाय P10 ची व्हॅल्यू होती स्टुडंट दॅट इज नथिंग बट 640 अपॉन W1 ची व्हॅल्यू किती होती, W1 ची व्हॅल्यू होती 49 मल्टिप्लाय बाय सबस्ट्रॅक्शन P10 किती होता 640 मायनस 600. ओके. सो यू गेट द व्हॅल्यूज. आता हे कॅल्क्युलेशन करणं एकदम सोपं आहे 12वीच्या स्टुडंटसाठी. सो यू गेट द व्हॅल्यू ऑफ M2 इझिली. चला नेक्स्ट पुढे जाऊया आपण. हिअर इज अवर नेक्स्ट न्यूमरिकल स्टुडंट्स. व्हॉट इज द नेक्स्ट न्यूमरिकल, द प्रेशर, व्हेपर प्रेशर. आता व्हेपर प्रेशर वर्ड आला ना समजून घ्यायचं, व्हेपर प्रेशरशी रिलेटेड. ऑफ अ वॉटर ॲट अ 20 डिग्री सेल्सिअस इज अ 17 mmHg. ओके. व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर सांगितलं. आता इथे व्हेपर प्रेशर वर्ड दिसला तर गिवन थिंग्स मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळालं पाहिजे, दॅट इज नथिंग बट P10 P1 W1 W2 M1 M2. चलो P1 म्हणजे काय, तर व्हेपर प्रेशर, प्युअर सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर. आता इथे सॉल्व्हंट काय असणार आहे, वॉटर. आता प्युअर वॉटर तर म्हणता येत नाही, सो इझिली वॉटर दिलाय आणि त्याचं व्हेपर प्रेशर दिलंय 17 mmHg. सो राईट इट हिअर 17 mmHg. नेक्स्ट काय विचारलंय स्टुडंट्स, व्हॉट इज द व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. सोल्युशनचं व्हेपर प्रेशर विचारलेलं आहे, म्हणजे इथे तुम्हाला P1 कॅल्क्युलेट करायचं. कंटेनिंग 2.8 ग्रॅम ऑफ अ युरिया 50 ग्रॅम ऑफ अ वॉटर. आता युरिया आणि वॉटर आहे, तर वॉटर तर सॉल्व्हंट आहे, मग युरिया काय झाला सोल्यूट. मग सोल्यूटचं वेट दिलं आहे दॅट इज 2.8. सो वेट ऑफ अ सोल्यूट दॅट इज नथिंग बट 2.8. वेट ऑफ अ सॉल्व्हंट दॅट इज W1 50 ग्रॅम. ओके. नेक्स्ट व्हॉट इज द M1 आणि M2. जर P1 कॅल्क्युलेट करायचं M1 आणि M2 माहित पाहिजे. M1 म्हणजे मोलर मास ऑफ वॉटर, सॉल्व्हंट होता वॉटर आणि वॉटरचं मोलर मास H2O. यू कॅन इझिली कॅल्क्युलेट. आपण आत्ताच पहिल्या न्यूमरिकल मध्ये बघितलं दॅट इज नथिंग बट 18. हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 16. व्हॉट अबाउट द M2 चं मोलर मास. आता युरिया सांगितलं, अशा केसमध्ये तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ युरिया. युरियाचा फॉर्म्युला आहे NH2C डबल बॉन्ड O अँड NH2. दिस इज द फॉर्म्युला ऑफ युरिया. नायट्रोजनचा मोलर मास असतं स्टुडंट 14, हायड्रोजनचं असतं 1, कार्बन असतो 12 आणि ऑक्सिजन असतो 16. ओके. सो किती नायट्रोजन आहेत 2, हा झाला 28, 4 हायड्रोजन्स आहेत, NH2 हा 4 हायड्रोजन्स 4, एक कार्बन 12 आणि एक ऑक्सिजन 16. सो टोटल ऍडिशन केली तर याचा मोलर मास बघायला मिळेल तुम्हाला दॅट इज नथिंग बट 60. ओके. याचा मोलर मास असणार आहे 60. सो P1 कॅल्क्युलेट करायचा आहे स्टुडंट. सो फॉर्म्युला पार्ट आहे तुमचा दॅट इज P10 मायनस P1 अपॉन P10 विच इज इक्वल टू W2 अपॉन W1 अँड M1 अपॉन M2. सो P1 कॅल्क्युलेट करायचं आहे ना, तर फक्त ही टर्म इकडे पाठवा. P10 मायनस P1 विच इज इक्वल टू, तुम्ही म्हणणार सर तुम्ही हे सिंपल फॉर्म्युला कावर अरेंज करून देता. स्टुडंट्स काही जण अगदी गल्लत करतात, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देतात आणि त्यानंतर फॉर्म्युला अरेंज करायचा प्रयत्न करतात, चुकून जाणार. ओके. सो लक्षात घ्या, इकडे अशा वेळेने फॉर्म्युला अरेंज केला, इकडची टर्म पूर्णपणे कॅल्क्युलेट केली की त्यानंतर तुम्ही P10 ची व्हॅल्यू थोडक्यात इकडे पाठवायची, सबस्ट्रॅक्शन करायचं आणि तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल एवढं कॅल्क्युलेशन करून घ्या. ओके. व्हॅल्यू तुमच्या समोर आहे,
हे व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा आणि कॅल्क्युलेशन करा. थंड डोक्याने कॅल्क्युलेशन्स करायचे. पेपरमध्ये कॅल्क्युलेशन्स करायला घाई करायची नाही. तुम्ही जर घाई केली स्टुडंट्स तर छोटंसं प्लस मायनस पॉईंट इकडे तिकडे गेला तर एवढ्या कॅल्क्युलेशन्सचे मार्क आपले निघून जातात स्टुडंट. सो कॅल्क्युलेशन करायला घाई करायची नाही. अगदी थंड डोक्याने कॅल्क्युलेशन्स करायचे. पूर्ण 3 मार्क्स मिळतील अशा वेळेने कॅल्क्युलेट करायचे. युनिट व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला नक्कीच मार्क्स मिळणार आहे. चला पुढे जाऊया स्टुडंट्स आपण. ॲट द एंड स्टुडंट्स सगळ्यांना माहितीच आहे दिस इज द टेलिग्राम चॅनल नेम. ओके, आणि दिस इज द लिंक ऑफ माय टेलिग्राम चॅनल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक बघायला मिळेल. सो जस्ट क्लिक द लिंक अँड जॉईन माय ग्रुप. सो यूट्यूब चॅनल नेम तर सगळ्यांना माहितीच आहे, गुणवंत माळी. दिस इज माय व्हॉट्सअप नंबर स्टुडंट्स. तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती विचारू शकतात. मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन मोटिवेशन ठरणार आहे स्टुडंट्स. आणि सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील चॅनलला शेअर करा, जेणेकरून त्याला देखील मदत होणार आहे स्टुडंट्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज न्यूमरिकल. आपण भेटूया याच्या पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 मध्ये आपला चॅप्टर एंड होऊन जाईल स्टुडंट. पार्ट 2 मध्ये आपण पूर्णपणे न्यूमरिकल्स कंप्लीट करून घेणार आहोत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. टाटा, बाय बाय.